मित्रांनो, वीकेंड लॉग या चॅनलवर मी ऋषिकेश शिंदे पुन्हा एकदा परत एकदा एका नवीन व्हिडिओचं तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत परत एकदा विटीला, गुरुसिंग हॉटेल जवळ। इकडे यांची रेग्युलर थाळी ट्राय करण्यासाठी आलेलो आहे आपण। इकडे यांची महाराष्ट्रीयन थाळी, पंजाबी थाळी, रेग्युलर थाळी असं आहे। मी रेग्युलर थाळी ट्राय करायला इकडे आलेलो आहे, तर आपली थाळी आल्यानंतर आपण भेटू। तुम्ही बघू शकता आपली थाळी आली आहे। थाळीमध्ये काय काय आले ते तुम्हाला मी सांगतो। सॅलड, लोणचं, बुंदी रायता, एक पापड, 3 चपात्या, व्हाईट राईस, त्याच्यानंतर बटाट्याची आणि फ्लॉवरची भाजी, त्यानंतर तुम्ही बघू शकता छोलेची भाजी, आपण ह्याला डाळ, गोडी डाळ बोलतो किंवा डाळ बोलतो, ही डाळ। आणि हा राईस त्यांनी मला कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलाय। हा राईस येत नाही, ही पूर्ण थाळी 110 रुपयाची रेग्युलर थाळी आहे, ज्याच्यामध्ये व्हाईट राईस येतो। हा त्यांनी कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलाय। तर थाळी टेस्ट करू आणि टेस्ट करून झाल्यावर आपण याचा रिव्ह्यू देऊ, नंतर भेटू। आपका नाम? मेरा नाम रईस भाई है। रईस भाई है। रईस भाई, आपके पास कौन सा थाली है? मेरे पास सादा थाली है, पनीर थाली है, डिलक्स थाली है, मराठी थाली है, फुल राइस की थालियां हैं। बाकी अन्य सब्जियां बहुत है, आलू गोभी, आलू मेथी, चना मसाला, आलू मटर, मिक्स वेज, वेज कोल्हापुरी, वेज मक्खन वाला। थाली में कौन सा थाली फेमस है? थाली में स्पेशल थाली सबसे हिट है। स्पेशल थाली, पनीर थाली, डिलक्स थाली ज्यादा सेलिंग है। स्पेशल थाली में आलू गोभी है, आलू मेथी है, मिक्स वेज है, भिंडी है, करेला है। ये आप थाली का ऑप्शन है। सादा राइस या जीरा राइस आप चेंजिंग कर सकते हैं। और आपका ये होटल किधर है? होटल ब्रिटिश स्टेशन से ठीक 1 मिनट का रास्ता है, पंचमपुरी के समूर है। पंचमपुरी के सामने गुरुसिंग वेज रेस्टोरेंट। होटल का टाइमिंग क्या रहता है? 11 से रात 12 बजे। 4 से 6 में थोड़ा रेस्ट है। कुछ बच्चे लोग को छुट्टी में रहते हैं, उनके कुछ सब्जियां कम मिलेंगी आपको। मतलब आपके यहाँ थालियाँ फेमस है? हाँ जी, थालिया से स्टार्ट है। थालिया थोड़ा ज्यादा सीट है। मतलब थालियों का सेल ज्यादा है? थालिया के साथ आती है। आपने अपने वीडियो बनाने दिया, धन्यवाद। आपको थैंक यू बोलता हूँ। थैंक यू आपको एक बार। तुम्ही बघू शकता आपली रेग्युलर थाळी खाऊन झालेली आहे। ही थाळी 110 ला आहे आणि 110 मध्ये काय काय आलंय तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल। थाळी एक नंबर होती। तसंच छोलेची भाजी जी होती ती ठीक होती, त्यामुळे ती चपाती बरोबर मस्त लागत होती। आणि बुंदी रायता थाळीत आलेला, रेग्युलर थाळीमध्ये बुंदी रायता येतो, तर तुम्ही इकडे आल्यावर बुंदी रायता नक्की ट्राय करा। त्यासोबत इकडे महाराष्ट्रीयन थाळी पण आहे की ज्यामध्ये गुलाबजामुन आहे। इकडे 3-4 प्रकारच्या थाळ्या आहेत, तर मी रेग्युलर थाळी ट्राय केली, तर 110 मध्ये पोट भरतं। आणि या व्हिडिओचा ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, ज्या कारणाने माझ्या व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील। आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कीप सपोर्टिंग।